पहिल्यांदा तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून माझ्या शीर्षस्थ नेत्यांनी मला संधी दिली आहे. माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, सर्व आमदार दटकेजी, खोपडेजी, प्रवीण भाऊ, सगळे पदाधिकारी या सर्वांनी एक मोठी जबाबदारी शहर सांभाळण्याची दिली आहे. त्यामुळे अतिशय आनंद आहे आणि त्यासोबतच जबाबदारीची देखील जाणीव आहे की हे सगळं करत असताना निश्चितपणे पूर्वीचे सगळे जे महापौर किंवा सगळी जी सत्ता होती त्या सत्तेतून जे चांगलं काम पुढे गेलं आहे ते अधिक चांगल्या गतीने पुढे जावं यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. नागपूर शहर उपराजधानीचं शहर आहे आणि नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं गेले 12-13 वर्षात जो विकास झालेला आहे, महापौर म्हणून काय प्राधान्य असेल तुमचं? आणि महत्त्वाचं पद आहे मुंबईच्या महापौरानंतर उपराजधानीच्या महापौर तुम्ही. आपण जसं म्हटलं की गेल्या 10-12 वर्षांमध्ये नागपूर शहराचा विकास झपाट्याने झाला. म्हणजे मी सांगण्याच्या आधी देखील आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की विकासाची गती अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि ती गती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे आणि जे ध्येय धोरण आहे, ज्या पॉलिसीज आहे त्यामुळे आहे. ती गती आणखी तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अधिक गतीने विकास या ठिकाणचा करता येईल. नागरिकांना सुविधेच्या दृष्टीने शहर तयार करता येईल या अर्थाने प्रयत्न राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.